मैं आ गई हूँ अजय इलेक्ट्रॉनिक्स पर फोन खरीदने, क्योंकि यहाँ फोन्स में भी फाइनेंस फैसिलिटी मिलती है। अजय इलेक्ट्रॉनिक्स पर मिलते हैं लेटेस्ट मोबाइल फोन्स हर प्राइस रेंज में। बेसिक स्मार्टफोन से लेकर एडवांस फीचर्स वाले फोन्स, सब ऑप्शंस मिल जाते हैं। आईफोन, रियलमी, ओप्पो, वीवो सारे स्मार्टफोन अवेलेबल है। चाहे कैमरा के लिए फोन चाहिए, गेमिंग के लिए या डेली यूज के लिए, हर टाइप का स्मार्टफोन यहाँ मिल जाता है। और एक बात, मुझे मिला है फोन खरीदने पर स्क्रैच एंड विन का चांस, जिसमें मैं जीत सकती हूँ स्मार्ट वॉच, मिक्सर, आयरन और भी इंटरेस्टिंग गिफ्ट्स। इसलिए आप भी विजिट करो और कोई भी प्रोडक्ट परचेज करके पाओ स्क्रैच एंड विन का चांस। इनका एड्रेस है तवक्कल लेआउट बिहाइंड शीला कॉम्प्लेक्स, वाड़ी, नागपुर। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी, और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553837070। आपण अनेक वर्षांपासून दुखणे, आजार किंवा कमजोरीने त्रस्त आहात का? औषधं घेतली, उपचार बदलले, पण अजूनही पूर्ण आराम मिळालेला नाही? तर आता उपाय आहे श्याम लीला आयुर्वेदिक हेल्थ केअर सेंटर आणि पंचकर्म चिकित्सालय, नाडी वैद्य सुनील पाल। संपर्क 9021433560। इथे मिळते प्रामाणिक आयुर्वेदिक तपासणी आणि पंचकर्म उपचार, जिथे फक्त लक्षणांवर नाही तर आजाराच्या मुळावर उपचार केला जातो। सायटिका, गुडघेदुखी, खांदा व मानदुखी, कंबरदुखी, मणक्यांची गॅप, पॅरालिसिस, दमा, अस्थमा, संधिवात, आमवात, तुटलेली हाडं जोडणे, एडीचा त्रास, मायग्रेन, चर्मरोग, मूळव्याध, पाइल्स, फिशर, भगंदर, पीसीओडी, ऍसिडिटी, ॲलर्जी, बीपी, शुगर, निसंतानता, लैंगिक कमजोरी व महिलांचे मासिक विकार, सर्व आजारांवर नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार आणि वेगवेगळ्या थेरपी उपलब्ध आहेत। पत्ता 22/C, आशादीप सोसायटी, साई मंदिराजवळ, दाभा, वाडी, अमरावती रोड, नागपूर। सूचना: येण्यापूर्वी कृपया फोन करून अपॉइंटमेंट घ्या। श्याम लीला आयुर्वेदिक हेल्थ केअर सेंटर। जेव्हा उपचार असतात नैसर्गिक, तेव्हा आरामही मिळतो टिकाऊ। नागपूर शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे। गिट्टेखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 14 वर्षीय मुलाच्या अपहरणाचे रूपांतर दुर्दैवाने हत्येत झाले आहे। हनुमान जयंतीच्या रॅलीतून बेपत्ता झालेल्या अथर्व नानोरे या निष्पाप मुलाचा मृतदेह आढळून आला असून नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास करत 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या गिट्टेखदान परिसरात राहणारा 14 वर्षाचा अथर्व दिलीप नानोरे हा 8वीत शिकणारा विद्यार्थी 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या रॅलीत सहभागी झाला होता। मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले। अथर्वच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि गिट्टेखदान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। दरम्यान कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत भरतवाडा रेल्वे क्रॉसिंग जवळील पुलावर एका अज्ञात मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली। दुर्दैवाने हा मृतदेह अथर्वचाच असल्याचे निष्पन्न झाले। गळा आवळून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती। तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासात 3 संशयितांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जय रामगोपाल यादव, वय 19 वर्षे, मुख्य सूत्रधार केतन उर्फ कुणाल रमेश साहू, वय 22 वर्षे, आयुष मोहन साहू, वय 19 वर्षे असे आहेत। या आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले 3 मोबाईल फोन जप्त केले आहेत।
पुढील तपास गिट्टेकदान पोलीस करीत आहेत. त्याच्यात 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. तर त्याचे PCची म्हणजे कोर्टासमोर आपण घेऊन गेलेलो आहे. पुढची आमची याच्यात कारवाई चालू आहे आणि आम्हाला जे लिंक्स लागत होते ते जे आहेत ते लिंक्स लागलेले आहे. वी हॅव गॉट दी एव्हिडन्स ऑल्सो. आणि त्याशिवाय कोणाच्या काय सहभाग कसे होता तीही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात त्यांनी कशासाठी हे केला आणि केव्हापासून त्यांनी प्लॅनिंग केली होती ही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्याच्यात जे मेन आहे त्यांची जी तयारी होती जवळपास 20-25 दिवस अगोदर त्यांची ही तयारी होती चालू. हे आज त्यांच्याशी इंटरोगेशन करताना आम्हाला ही माहिती मिळालेली आहे.